मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करतो। आज पुणे महानगरपालिकेमधील या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक 34 मधील आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार ज्यांनी खऱ्या अर्थाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे मजबूतीने पेललेलं आहे ते निलेशजी दशरथ गिरमे, दुसरे आपला उमेदवार राधिका दशरथताई गिरमे, तिसरा उमेदवार सुप्रिया ईश्वर भूमकर, चौथे उमेदवार विठ्ठल ज्ञानेश्वर तांबे। मगाशी मी प्रभाग क्रमांक 6 मध्ये मला वाटतं माझी सभा झाली, तिथे देखील उमेदवारांची निवड ही अतिशय उत्तम योग्य। इथे येऊन देखील नक्कीच तीच जाणीव आहे की शिवसेनेचे ढाणे वाघ हे या निवडणुकीकरिता माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज निवडणूक लढण्याकरिता सज्ज आहे आणि आपण सर्वांनी त्यांना आशीर्वाद द्या अशी विनंती करण्यासाठी करता आज मी इथे उपस्थित आहे। आणि व्यासपीठावर माझ्यासोबत उपस्थित विधान परिषदेच्या उपसभापती, शिवसेनेच्या नेत्या सन्माननीय नीलमताई गोरे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रमेशजी कोंडे, सोमनाथजी कुटे, निलेशजी घारे, शशिकांतजी शेळीमकर, पतित पावन संघटनेचे अध्यक्ष आहेत ते गोकुलजी शेलार, मनोजजी नायर, तेजसजी पाबळे, आमचे किरणजी साळी, इरफानभाई सय्यद, आमचा रुपेश कदम, उपस्थित सर्व मान्यवर। खरं तर अधिक वेळ घेणार नाही, आपल्या सर्वांना बराच कालावधी करता इथे थांबून राहावं लागलं, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। परंतु मला वाटतं आपली 23 गावं, बरोबर की नाही, 34 गावं नाही, एकूण महानगरपालिकेमध्ये समावेश झालेली गावं किती? 23 गावं ह्या ग्रामीण भागामधून महानगरपालिकेमध्ये त्यांचा समावेश झालाय आणि पहिल्यांदाच आपण महानगरपालिकांच्या निवडणुकीला सामोरे जात आहात। अर्थातच महानगरपालिका म्हटल्यानंतर खरं तर पुणे शहर हे संबंध देशामधलं नंबर 2चं शहर म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। मुंबईच्या पाठोपाठ एक महासत्ता म्हणून पुण्याकडे पाहिलं जातं। मुंबईच्या पाठोपाठ पुणे शहरामध्ये एक ऐतिहासिक शहर असलं, एक सांस्कृतिक शहर असलं तरी सुद्धा एक अत्याधुनिक शहराच्या दृष्टीने पुण्याकडे पाहिलं जातं। आणि ह्या संपूर्ण भागाचं नेतृत्व करण्यासाठी, आपल्या सर्वांची सेवा करण्यासाठी आज नगरसेवक आपल्या सर्वांना निवडून द्यायचे आहेत, त्याची ही निवडणूक आहे। आपल्या सर्वांना मी आवर्जून सांगेन, आज ज्या शिवसेना पक्षाचे उमेदवार म्हणून आज आपले सर्व उमेदवार इथे उभे आहेत, ज्या शिवसेना पक्षाचं नेतृत्व माननीय एकनाथ शिंदे साहेब करतायत, ते स्वतः नगरसेवक म्हणून पुढे आलेले आहेत। आज महाराष्ट्र राज्याचे ते मुख्यमंत्री झाले, आज उपमुख्यमंत्री आहेत। परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा प्रवास हा काही साधा आणि सोपा प्रवास नव्हता। जसं पुण्यामध्ये रिक्षा चालतात तसे आपले माननीय एकनाथ शिंदे साहेब ठाण्यामध्ये एक रिक्षा चालवायचे। 40 वर्षापूर्वी ते रिक्षा चालक म्हणून काम करायचे, आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करायचे। रिक्षा चालकावरून ते शिवसेनेचे शाखा प्रमुख झाले, शाखा प्रमुखानंतर तर नगरसेवक झाले, नगरसेवक नंतर आमदार, आमदार नंतर मुख्यमंत्री। परंतु बांधवांनो, आज एकनाथ शिंदे साहेबांसारखा नेता मुख्यमंत्री पदावरती बसल्यानंतर देखील मी रिक्षा चालवायचो हे आजपर्यंत ते विसरले नाही। त्यांची नाळ आजपर्यंत सर्वसामान्य नागरिकांची जोडलेली आहे। अशा नेत्याचं नेतृत्व ह्या शिवसेनेला लाभले, हे ह्याच्याबद्दल आम्ही नक्कीच आम्ही सर्व नशिबान मानतो। आणि आज शिवसेनेच्या बाबतीत मला सर्वांना वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। आज माझ्यासारख्या तरुणाला राज्यमंत्री म्हणून जी जबाबदारी दिलेली आहे, आज गृहासारखं महत्वाचं खातं असेल, आज महसूल असेल, ग्रामविकास असेल, अशी महत्वाच्या खात्यांची जबाबदारी दिलेली असताना, नक्कीच राज्यामध्ये वाटचाल करत असताना आज माझ्यासारखा तरुण, 40 वर्ष देखील माझं वय नाहीये, परंतु माझ्या तरुणाला साहेबांनी संधी दिलेली आहे। आणि आज उमेदवारांची निवड पाहत असताना आज निलेश सारखा तरुण आपल्या निवडणुकीमध्ये उभा आहे, त्याचं सोबतचं पॅनल असेल, हे सर्व शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढत असताना मी आवर्जून सांगेन, आज आपण सर्व महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ठाणे शहर असेल, मुंबई शहर असेल, आपण पाहावं
जिथे जिथे शिवसेनेचे नगरसेवक निवडून येतात ते सर्व नगरसेवक हे सर्वसामान्यांशी नाळ जोडलेले असे उमेदवार असतात. नगरसेवक म्हणून निवडून आल्याच्या नंतर मगाच्या सभेमध्ये देखील मी उदाहरण दिलं की आज मी गृहराज्य मंत्री म्हणून जरी असलो, आज महाराष्ट्र राज्यामध्ये गृह विभाग जरी सांभाळत असलो, आज महसूल विभाग म्हटल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांपासून तलाठ्यापासून सगळी यंत्रणा आज आपण हाताळतोय. ग्रामविकास म्हटल्यानंतर जिल्हा परिषद सीओ पासून ते ग्रामसेवकापर्यंत सगळी यंत्रणा आज आपण हाताळतोय. अन्न नागरी पुरवठा म्हटल्यानंतर आपल्या राशन दुकानापासून ते डीएसओ पर्यंत सगळी यंत्रणा आज आपण हाताळतोय. आज गृह म्हटल्यानंतर कमिशनरांपासून ते एसपी पासून ते पोलीस पाटलापर्यंत सगळी यंत्रणा आज आपण हाताळतोय. परंतु ही सगळी यंत्रणा हाताळत असताना माझा आजपर्यंत मी कुठला मोबाईल नंबर बदललेला नाही. माझा एकच मोबाईल नंबर आहे. आमदार नसताना देखील हाच मोबाईल नंबर होता, आमदार असताना देखील तोच मोबाईल नंबर आहे आणि मंत्री झाल्यानंतर देखील एकच नंबर आहे. माझा कुठलाही व्हीआयपी नंबर नाही. जो नंबर बायकोकडे आहे तोच नंबर माझ्या शाखा प्रमुखाकडे आहे. म्हणण्याचं तात्पर्य असं, लोकप्रतिनिधीने 24 तास जनतेसाठी तत्पर असलं पाहिजे. माझा मोबाईल मी कधीच बंद करत नाही, स्विच ऑफ कधीच माझा मोबाईल नंबर तुम्हाला मिळणार नाही, कधीच मिळणार नाही. आणि माझ्या वडिलांनी दिलेली ही शिकवण, एकदा तुम्ही लोकप्रतिनिधी झालात की तुम्ही जनतेचे झालात, 24 तास तुम्ही जनतेकरता तुम्ही सेवेसाठी दिले पाहिजेत. आणि शिवसेनेचाच हा इतिहास आहे, जे शिवसैनिक हे 24 तास जनतेसाठी तत्पर असतात. आज मी पाहतो सर्वसामान्य नागरिक एखाद्या घरामध्ये जर का नळाला पाणी देखील आलं नाही तर पहिला फोन हा हक्काने शिवसैनिकांना करतो. माझ्या घरासमोर जर का एखादी पाईपलाईन जरी फुटली, पहिला फोन तो नागरिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला करतो. एखादा आमच्या प्रभागामध्ये गटार जरी तिथे लिकेज असेल, गटार टाकी जरी झाकण जरी नसेल तर पहिला फोन तो शिवसैनिकाला करतो. सर्वसामान्य नागरिकांकरता धावून जाणारा म्हणजे शिवसैनिक असतो. एखाद्याची आरोग्याची समस्या आली, पहिला धावून जाणारा हा शिवसैनिक असतो. त्या शिवसेनेचे आज उमेदवार आपल्या समोर इथे उभे आहेत. आणि हे धनुष्यबाण आपल्या सर्वांना माहिती आहे, हे हिंदुत्वाचं प्रतीक आहे. आज आपण हिंदुत्ववादी आहोत याबद्दल तीळ मात्रही शंका नाही. मला अजूनही आठवते, मगाशी देखील मी त्याचं उदाहरण दिलं. लहानपणापासून मी फक्त शिवसेनाच पाहिलेली आहे. लहानपणा जन्मल्यापासून ते आजपर्यंत माझ्या घरामध्ये फक्त आणि फक्त मी धनुष्यबाणच पाहिलाय. फक्त बळदेने बाळासाहेबांचाच मी तिथे विचार आमच्या मनामध्ये आहेत, अन्य कुठलाही विचार आमच्या मनाला शिवला देखील नाही. लहानपणापासून आम्ही शिवसैनिक आहोत. आठवते, माझ्या मनामध्ये आठवणी आहेत. घरामध्ये शिरत असताना आमच्या दारावरती एक वाक्य लिहिलं होतं. घरामधून बाहेर पडत असताना आमच्या दारावरती तेच वाक्य लिहिलं होतं. जे वाक्य वाचून आम्ही मोठे झालो ते वाक्य म्हणजे वंदनीय हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेलं वाक्य, जे मंत्र जे आजही माझ्या मनामध्ये रुजून आहे ते म्हणजे गर्व से कहूं हम हिंदू है, हे वंदनीय बाळासाहेबांनी दिलेलं वाक्य होतं, जे आजही माझ्या मनामध्ये रुजलेलं आहे. आजही माझ्या मनामध्ये रुजलेलं आहे. तेच आमचे विचार आजही प्रखरतेने माननीय एकनाथ शिंदे साहेब पुढे घेऊन जात आहेत. आज एकनाथ शिंदे साहेबांकडे शिवसेनेची धुरा आल्याच्या नंतर ज्या पद्धतीने शिवसेनेला प्रतिसाद मिळतोय, आज बांधवनं ग्रामीण भागामधल्या नगरपंचायत नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकामध्ये जे काही निकाल लागले, शिवसेनेच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त नगराध्यक्ष माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मागच्या या निवडणुकीमध्ये निवडून आले. जवळपास 70 नगराध्यक्ष महाराष्ट्रामध्ये जनतेने निवडून दिले. 70 नगराध्यक्ष, जवळपास 1300 पेक्षाही जास्त नगरसेवक. ताई, आम्ही जो कालच आकडा काढला नगर विकास विभागामधला, जो आपला आकडा मिळाला, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शिवसेनेचे सर्वात जास्त नगरसेवक घ्यायला निवडून आलेले आहेत. 1313 नगरसेवक महाराष्ट्रामध्ये जनतेने निवडून दिलेले आहेत. जनता पाठिंबा देते आणि म्हणून मला वाटतं आज ती संधी आज तुमच्या समोर उभी आहे. जे आपले उमेदवार हे काय स्वतः करता नाही, पैसे कमवायचे कोणाला हाऊस लागलेली नाही. आज आम्ही देखील आज लोकप्रतिनिधी आहोत. आज आम्ही देखील आज पक्षामध्ये काम करत असताना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे आम्हाला पहिले आदेश दिलेले आहेत की लोकप्रतिनिधीने 24 तास तत्परता असलाच पाहिजे, परंतु भ्रष्टाचाराचा एकही आरोप देखील होता कामा नये. असं काम आपल्याकडनं प्रत्येक आमदाराकडनं नगरसेवकाकडनं झालं पाहिजे, ही शिंदे साहेबांची शिकवण आम्हाला आहे. आणि म्हणून सर्वसामान्यांशी नाळ जोडलेले आपले नेते आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी अनेक योजना आणल्या. आपल्या सर्वांना माहिती आहे, मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांनी काम करत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. आज इथे आपल्या सगळ्या लाडक्या बहिणी आज इथे समोर बसलेल्या आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे, ज्यावेळेला ही योजना आणली त्यावेळेला अनेक जणांनी प्रयत्न केले. अगदी उघडपणे सांगायला हरकत नाही, त्यावेळेस असलेल्या काँग्रेसमध्ये असलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी पडद्यामागून कोर्टात जाऊन प्रयत्न केले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही बंद झाली पाहिजे, ही योजना लागू होता कामा नये, असे प्रयत्न काही विरोधकांनी केले. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधील महिलेला
महिन्याला 1,500 रुपये मिळता कामा नये असे प्रयत्न काही विरोधकांनी देखील त्यावेळेला केले. परंतु एकनाथ शिंदे साहेब होते आणि त्यामुळे मुख्यमंत्री असताना निर्णय घेतला की होय, माझ्या महाराष्ट्रामधील प्रत्येक महिलेला दर महिन्याला 1,500 रुपये मी देणार, हा निर्णय त्यांनी ठाम केला होता. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी योजना राबवली गेली. काही काही महिलांनी तर असं देखील सांगितलं, म्हणजे रक्षाबंधन असेल, भाऊबीज असेल, माझा सख्खा भाऊ मला ओवाळणीला 1,000 रुपये देखील देत नाही, परंतु माझ्या दाढीवाल्या भावाने आम्हाला महिन्याला 1,500 रुपये द्यायचा निर्णय घेतलाय. आमच्या लाडक्या भावाला आम्ही कधीच सोडणार नाही, हा निर्णय आमच्या लाडक्या बहिणीने घेतलेला आहे. आणि शेवटी जो देतो त्याची आठवण ठेवणारा आपला मराठी माणूस असतो. आणि आज एकनाथ शिंदे साहेबांनी ही योजना अगदी साहेबांचा निरोप घेऊनच आलेला, संदेश घेऊनच मी आलेलो आहे. साहेबांनी देखील त्याच्यावर स्पष्ट काही दिवसांपूर्वी साहेबांनी देखील असे त्यांच्या भाषणात त्याचं नमूद केलेलं आहे की यापुढे देखील जी योजना ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, जशी आजपर्यंत चालू आहे, भविष्यामध्ये देखील जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना ही चालू राहणार, ही योजना कधीच बंद होणार नाही, हे शिंदे साहेबांनी देखील जाहीर केलेला आहे. तो संदेश घेऊन साहेबांचा मी इथे आलेलो आहे. आणि म्हणून आज आपल्या समोर ही महानगरपालिकेची निवडणूक होत असताना एवढीच विनंती करतोय की आपल्या ह्या सर्व नगरसेवकांना निवडून देत असताना नक्कीच त्यांच्याकडनं जनसेवेची अपेक्षा आहे आणि ती नक्कीच ते पूर्ण करून दाखवतील हा विश्वास दर्शवतो. आज मला कल्पना आहे की मी कोकणाचं नेतृत्व करतो. माझा मतदारसंघ हा कोकणामधून येतो आणि बांधवांना आपला सर्वांना माहिती आहे की शिवसेना आणि कोकण हे असे एक समीकरण आहे. वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेने कोकणावरती अपार प्रेम केलं. त्या कोकणामधील देखील शिवसैनिकांनी आणि नागरिकांनी जे काही शिवसेनेला मागच्या निवडणुकीमध्ये साथ दिली, म्हणजे ज्या नगरपंचायतच्या आणि नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या, या सर्व निवडणुकांमध्ये रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, या तिन्ही जिल्ह्यांमधले सगळे नगराध्यक्ष हे शिवसेनेचे निवडून आले, सगळे नगराध्यक्ष. माझ्याकडे माझ्या मतदारसंघामध्ये खेड नगर परिषदची निवडणूक झाली. 21 उमेदवार उभे होते, 21 जणांची निवडणूक होती. 21च्या 21 नगरसेवक हे शिवसेनेचे आणि महायुतीचे निवडून आले. राष्ट्रवादी उभाटाला 0, एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही. का आम्ही करू शकलो? आम्ही सर्वसामान्यांसाठी काम केलं. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मला इथल्या देखील समस्या काही माझ्या बांधवांनी काही माझ्या कानावर टाकल्या. काही पाण्याच्या समस्या आहेत, काही रस्त्यांच्या समस्या आहेत. शेवटी नगरसेवक हे मूलभूत सुविधांसाठी असतात ना. नगरसेवकांचं काम काय आहे? महानगरपालिकेच्या माध्यमातून पाणी आपल्यापर्यंत जिथे पोहोचवणं, 24 तास पाणी देणं, गटार तुंबले असेल गटार साफ करून घेणं, पथदिवे लावणे, आपल्याकडे असलेल्या ज्या काही समस्या असेल, SRG स्कीम असेल, भाडाची स्कीम असेल, राज्य सरकारकडनं घेऊन येणे. आज आपल्या सर्वांना अगदी आवर्जून सांगेन, आपल्या शहराच्या विकासाकरिता जो निधी आवश्यक आहे, शेवटी हा निधी नगर विकास विभागाच्या मार्फतच दिला जातो आणि ते नगर विकास मंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि शिंदे साहेबांच्या मार्फतच हा सगळा विकास होणार आहे, हे विसरून देखील चालणार नाही. आणि शिंदे साहेबांची ताकद द्यायची पद्धतच वेगळी आहे. माझ्या मतदारसंघामध्ये 2.5 वर्षामध्ये शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना शिंदे साहेबांनी 2,500 कोटीपेक्षा जास्त निधी फक्त माझ्या एकाच्या मतदारसंघामध्ये दिला. शिंदे साहेबांनी आपल्या पुणे महानगरपालिका असेल, मुंबई असेल, ठाणा असेल, अशा प्रमुख शहरांमध्ये देखील भरघोस निधी दिलेला आहे आणि भविष्यात देखील 100% देणार आहेत. आणि शिवसेनेचे नगरसेवक, आणि इथे ठामपणे सांगतोय, अगदी आत्मविश्वासाने सांगतोय, जे वातावरण मी सकाळपासून पाहतोय, खरं तर माझ्याकडे मुंबईची जबाबदारी जास्त आहे, पण तरी सुद्धा आज सामान्य निलम त्यांनी आपल्या सर्व उमेदवारांनी तिथे मला विनंती केली. आणि एक दिवस मात्र आज जे काही मी वातावरण पाहतोय, सकाळीपासून मी जिथे पिंपरी चिंचवडला होतो, हजारोच्या संख्येने महिला होत्या. आज मी त्यानंतर मला वाटतं एखादी रॅली प्रभाग क्रमांक 6 मध्ये झाली आणि त्यानंतर मला वाटतं ही माझी 3री किंवा 4थी सभा आहे. सगळीकडे जे वातावरण पाहतोय, मला वाटतं आज ज्या वेळेला 16 तारखेला निकाल लागेल, एक गोष्ट मात्र नक्की आहे आणि स्पष्ट आहे, शिवसेनेला घेतल्याशिवाय कुठलाही पक्ष इथे सत्ता स्थापन करू शकणार नाही, याबद्दल तीळ मात्रही शंका नाही. तीळ मात्रही शंका. इतकं चांगलं वातावरण आहे आणि जिथे महिलांची संख्या जास्त, जिथे महिलांचे आशीर्वाद जास्त, तोच पक्ष नेहमीच पुढे जातो, हे आपण नेहमी पाहिलेलं आहे. आणि इथल्या असलेल्या महिलांच्या उपस्थितीवर नक्कीच माझा विश्वास आहे की आपले सर्व नगरसेवक, सर्व पॅनलचे नगरसेवक हे निवडून येतील. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की धनुष्यबाणाचं वरचं बटन दाबून आपल्या सर्व उमेदवारांना ते भरघोस मताने विजयी करा, एवढी विनंती करतो. आणि अधिक न घेता इथेच थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.